वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आयकर विभागाकडून एक गुड न्यूज मिळाली आहे। आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे। दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे या संदर्भातले आदेश जारी करण्यात आले आहेत। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने सीज केली होती। आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली आहे। लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबियांकडे ही संपत्ती सुपूर्द केली जाणार आहे। दरम्यान 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकून संपत्ती जप्त केली होती। संपत्तीची जप्ती का झाली होती आपण पाहतोय। ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अंदाजे 1000 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती। आयकर विभागाने बेहिशोबी संपत्ती आणि कर चुकवेगिरीच्या आरोपांवरून ही कारवाई केली होती। पवार कुटुंबियांवरील आर्थिक व्यवहार तपासण्यात आले, तर दिल्ली लवादाने निर्णय दिला। दिल्लीतील आयकर लवादाने मालमत्तेची जप्ती बेकायदेशीर ठरवली आणि ती परत करण्याचे आदेश दिलेत। तर आयकर विभागाची प्रक्रिया आपण जाणून घेऊयात। जर आयकर विभागाला लवादाचा निर्णय आव्हान देण्याची इच्छा असेल तर ते हायकोर्टात जाऊ शकतात, त्यामुळे प्रक्रिया विलंब होऊ शकते। जप्तीची संपत्ती परत करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी, हस्तांतरण प्रक्रिया यासोबतच संबंधित कागदोपत्री काम पूर्ण करावं लागेल। काही आठवड्यांपासून महिनाभरापर्यंत त्याला वेळ लागू शकतो। जर उच्च न्यायालय किंवा मग संबंधित न्याय संस्था लवादाच्या निर्णयावरती स्थगिती देत असेल तर प्रक्रिया आणखी लांबू शकते। तर मी भ्रष्टाचारी असलो तर कुणीच माझ्यासोबत काम केलं नसतं, राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। संपत्ती प्रकरणावर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया आहे। याला काही अर्थ नाही। इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो, त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही। वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होते। चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो। या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या। आम्ही आमची भूमिका मांडली। आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही। मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। आज हा निवळ तो यावेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो।